बायकोने नेट रिचार्ज करण्यासाठी सांगितले. पतीने ऑनलाईन रिचार्ज करून दिलं. बिचारा सकाळपासून टोमणे ऐकतोय. ऑनलाईन का केलं? ऑनलाईन वस्तू खराब येतात. नेट स्लो चालू आहे. भारतातील सर्वात मोठी अफवा, गाव सोड तुझी प्रगती होईल. याच नादात आमचे सर्व मित्र पुण्यात गेले आणि पुण्यात गेल्यानंतर मग पिण्यात गेले आणि बाकीचे तंबाखू चुन्यात गेले. पोरी आल्या तर येऊ दे आणि गेल्या तर जाऊ दे. आपला तर एकच उसूल, आली तर वेलकम, नाहीतर गर्दी कम. पण मित्रांसाठी कधी पण, कुठे पण आणि काही पण असा स्टेटस भाऊने टाकला तर समजून घ्या, भाऊला कोणीतरी कोलून दिलंय. भारत हा एकमेव देश आहे जिथे लोक डोकं दुखल्यावर मेडिसिन नाही तर चहा घेतात. स्त्रिया मोठ्यातलं मोठं दुःख विसरू शकतात, पण शेजारणीला दिलेली भांडी कधीच विसरू शकत नाहीत. सत्य घटनेवर आधारित. बायको, आपण लप्पाछप्पी खेळूया. मी लपते आणि तुम्ही मला शोधायचं. जर मी सापडले तर आपण शॉपिंगला जायचं. हां. आज 2 दिवस झाले बायको स्वतः नवऱ्याला इकडे तिकडे शोधत फिरते. हॉलमध्ये लग्नविधी चालू असताना मध्येच भटजी बोलतात, पूजेचं ताट घेऊन या. तसा गण्या धावत जाऊन पूजेचं ताट घेऊन येतो. मागून पूजा पण धावते. अरे कुत्र्या, मला जेव तरी दे. एका माणसाच्या टी शर्टवर एक मस्त ओळ वाचली, प्लीज डू नॉट डिस्टर्ब, आय एम मॅरिड, आय एम ऑलरेडी डिस्टर्ब.